कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुजी, मी तुमच्या ज्ञानाचा आदर करते, पण मला नाही वाटत आहे की ह्याची काही गरज आहे। कारण तेजू आमची शिकली आहे, सवरली आहे, आणि समीर राव देखील शिकलेत, सवरले। दोघांच्या पत्रिकेतले इतके चांगले गुण जुळतात तर एकमेकांना ते नक्कीच सांभाळून घेतील। ए माझी आई, अगं तुला कोणी विचारलंय का? नाही म्हणजे आम्ही आहे नाही ते ठरवायला। मी इथे का बोलू शकत नाही? हा, इथे माझ्या नंदेचं लग्न आहे, मी बोलणार। तुळजा, तू बोल, तुला पूर्ण हक्क आहे बोलायचा। फक्त माझं एवढंच सांगणं आहे की सगळं चांगलं घडत असताना या छोट्या गोष्टीमुळे अडथळा नको ना। हे बघ, एखादी शांती करून सगळं चांगलं होतंय तर त्यात वाईट काय आहे? गुरुजी, आपण उद्या शांती करूया। हं, चालेल। शांती करायला पाहुणं पण लागतील का? हो तर अहो, शांत केल्यानंतर गाईला त्यांच्या हस्ते नैवेद्य द्यावा लागतो। तुम्ही काय काळजी करू नका, मी पुढे आणि काजूला उद्याच्या सामानाची यादी देतो, ते सगळं सामान आणतील। हां, उद्या आपण शांती करून टाकू। चालेल, चला येतो मी। हां। चला आम्ही पण निघतो। काय आहे, जरा पाहुण्यांना आमचे बिझनेस दाखवायचे होते। हा, पण चहा पाणी? नाही नाही, असू द्या असू द्या। बरं पोरीनो, सगळी तयारी व्यवस्थित करा बरं का। आणि काय बी मदत लागली तर नक्की सांगा। हं? येतो आम्ही। या तुळजाला घरात चांगलं झालेलं बघवत नाही का? मी असते तर 2-2 शांत्या करा म्हटलास। मामा, तू एक काम कर ना, पप्पीची पण एक शांती करून टाक। नाही म्हणजे कसं, हिचं पण लग्न लवकर होऊन जाईल, नाही का पप्पे? हो, मी गुरुजींना त्याची पत्रिका दाखवतो। हं? पप्पे, आपण निघूया आपल्या घरी, चला। खूप गरम होतंय ना तुळजा? रागावलीस ना? मला माहिती तुला हे काहीच पटत नाही, पण माझं नाईलाज आहे तुळजा। माझ्या बहिणींच्या बाबतीत मी कसलीच विषयाची परीक्षा नाही घेऊ शकत। अरे पण सूर्या, लग्न जुळवताना तो मुलगा आणि मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत की नाही, ते एकमेकांना नीट सांभाळून घेऊ शकतात की नाही, जपू शकतात की नाही, हे बघायचं की हे असे पत्रिकेतले दोष बघत बसायचे? बरं ठीक आहे, पत्रिकेत दोष नसते, पण माणसाच्या स्वभावात दोष असेल तर म्हणजे ते लग्न टिकतं का? तो संसार सुखाचा होतो? तुळजा, मला तुझं सगळं पटतंय, पण गुरुजी म्हणतात तर परत तेच, आपण कुठल्या काळात जगतोय? हे बघ, शांती केल्यानं काय वाईट होणार आहे का? झालं तर चांगलंच होणार ना? चांगल्या आणि वाईटाचा प्रश्न नाहीये इथे। अगं, खर्च पण लय येणार नाही। इथे खर्चाचाही प्रश्न नाहीये, आपण जे करतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे हा प्रश्न आहे। अगं पण काय चुकीचं आहे याच्यात? बरं बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की यात काहीच चुकीचं नाहीये, ठीक आहे, राहू दे। पण एक गोष्ट खरी, या बाबतीत आपल्या दोघांचे विचार नाही जुळत, आणि खरं तर मगाशी त्या गुरुजींना आपल्या पत्रिकाही मला दाखवायला हवा। तुळजा, अगं मी काही ऐकून घेणार नाहीये तुझं। स्टॅच्यू, जोडी जुळणं गुरुजींच्या हातात नाहीच आहे। देवानं ना आपली जोडी आधीच जुळवली आणि मग आपल्याला जन्माला घातलं, माहितीये का तुला? त्यामुळं ना गुरुजींना विचारून काहीच फायदा नाही, कळलं का?
देवा, अरे या बायकांना कसं खुश ठेवायचं? काय करायचं म्हणजे यांच्या नाकावर रागच येणार नाही. नाही राव, यायला डॅडी नाही ना, कसं काय जमतं बरं चांगलं वागायची ऍक्टिंग करायला. इथं मी एका दिवसात आहे ना कटाळलोय. बरं, परत उद्या त्या फालतू सूर्याच्या घरी जायला लागणार आहे. गाईला नैवेद्य माझ्याच हातून दाखवायला लागणार. काय करावं काय काळा नाही बघ. हा, पण तिजूला वाटत असेल तिचं लग्न त्या चिंठ्या पिंट्याशी होणार आहे, पण तसं नाही. विषय लय वेगळा आहे, कारण तिजूचा नवरा मी आहे. कोण आहे? त्यामुळे नैवेद्य मीच दाखवणार, तिजूच्या नावापुढं माझंच नाव लागणार. तेजश्री शत्रुघ्न निंबाळकर. कसं वाटतंय रे? घ्या. काय बरी आहेस ना? हो बरी. चला, आपल्याला सगळं मुहूर्तावरती करायचंय बरं का. हा, सगळं सामान मी घेऊन आलेलो आहे. हा, चला लवकर लवकर उरका. हा, तू जर निवदाला पूर्णाच्या पोळ्या करतेस ना तू? मी नाही, आपण. वातावरण फारच गरम दिसतंय. वाईच पारा चढलाय. अहो 50 वर्षाचा अनुभव आहे मला. अहो एक वेळ देवाला प्रसन्न करणं सोपं, पण एकदा का बायको चिडली ना की तिला मनवणं महाकठीण काम बघा. आणि मग तिला शरण जाण्याशिवाय काही पर्याय नाही. बरोबर आहे ना? गुरुजी, जरा आमच्या पण पत्रिका जुळवून बघा, जुळत आहेत का. गुरुजी धरा, हा. सगळ्यांच्याच पत्रिका आणल्यात. बघूया. पत्रिका तशा जुळत आहेत, पण पण काय? तिच्या पत्रिकेतल्या ग्रहदशेमुळे तिचा स्वभाव जरा चिडचिड वाटतोय. अहो तुम्हाला काय सांगू, तेव्हा पण तर आपल्याला गरम होत नाही ना, तेवढी गरम होती. नाही गुरुजी, तुम्हाला वाटतं तसं काय नाही बरं का. अहो रागच येत नाही हिला, लय प्रेमळ आहे अहो. तिचा स्वभाव चिडचिड आहे, पण तशी ती प्रेमळ आहे. आणि 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 नवऱ्याच्या बाबतीत खूपच हळवी आहे हो. असं काही नाहीये. मी का हळवी हो? मला तर या पत्रिकेतल्या गोष्टींवर विश्वास देखील नाहीये. गुरुजी, पारा अजूनच वाढलाय. चटके बसायच्या आत जावा आणि तिचा राग शांत करा. आलो. हा, दिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.